Zee24 एक पाऊल पुढे. नमस्कार. सांगली जिल्ह्यातल्या सोनसळ गावाकडनं एक पतंगराव कदम नावाचे माणूस येतो काय, पुण्यातल्या विद्यानगरीमध्ये शिरतो काय आणि इथनं आपला शैक्षणिक पसारा वाढवता वाढवता 2.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक बनतो काय. भारती विद्यापीठ हे त्याचं उत्तम उदाहरण, ज्याचे ते संस्थापक आणि कुलपती आहेत. या भारती विद्यापीठाचं आता सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण होत आहे. त्यानिमित्तानं या मूळच्या त्याच्या संकल्पना ज्यांची आहे, ज्यांनी याची सगळी सुरुवात केली, त्या पतंगरावांशीच आपण गप्पा करणार आहोत. नमस्कार पतंगराव. नमस्कार. सुवर्ण महोत्सवानिमित्त तुम्हाला मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मला एक सांगा, तुम्ही त्या सोनसळ सारख्या छोट्या गावामध्ये होतात आणि आज एवढ्या 2.5 लाख विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनलेले आहात. तुम्ही विद्यार्थी असताना तुमच्या वेळची स्थिती काय होती? सुधीरजी, माझा एकंदर परिस्थिती परिसर हा फार कठीण होता. माझं गाव सातारा सांगलीच्या बॉर्डरवर, कराडपासून 10 किलोमीटरवर. माझ्या गावची लोकसंख्या 812 त्यावेळेला होती. चौथी पर्यंत शाळा, एक शिक्षक. 5वी ते 7वी मी शिरसगावला शिकायला गेलो, शेजारच्या गावात 3 किलोमीटरवर. चालत जायचो रोज चालत जायचो. 7वीच्या वेळात आम्ही रात्री अभ्यासाला शिरसगावला जायचो. 2 गावाच्या मध्ये ओढा, मध्ये आधी प्रेतं जळायची, भीती वाटायची आणि मग तिथूनच परत यायचं किंवा त्या दिवशी जायचं नाही. अशा पद्धतीनं 7वीचं शिक्षण मी घेतलं. पुढे हायस्कूलला कुठं जायचं तर नाना पाटील बोर्डिंग कुंडलला सर्व जाती धर्माची मुलं आणि त्याचे सुप्रिटेंडेंट तांबट काका, संसार नसलेला एक माणूस, एजेड असा, मध्यम वयाचा. मग तिथे मी गेलो. माझी तब्येत अगदी काटकासारखी बारीक होती आणि त्या बोर्डिंगमध्ये सामील झालो. 2 वेळा आम्हाला आमटीन भाकरी मिळायची. घरी असताना 4 वेळ जेवण मिळायचं. उठल्याबरोबर दही, शिळी भाकरी. त्या काळात, आता आहे की नाही मला माहिती नाही, एक लघवीची सुट्टी असायची. त्यावेळेला येऊन पुन्हा जेवायचं, पुन्हा जेवायचं 12 वाजता, असं होतं. आणि बोर्डिंगमध्ये गेल्यानंतर दिवसातनं 2दा आमटी भाकरी. आणि आमटी कसली, खाली बघितले की वरचं आडं दिसायचं, अशी आमटी भाकरी. अशा पद्धतीनं अतिशय कष्टामध्ये ती 4 वर्ष मी काढली. किर्लोस्करवाडी कुंडलजवळ 3 किलोमीटरचं अंतर. शंकरराव किर्लोस्करांच्या निरोप समारंभाला कर्मवीर भाऊराव पाटील होते. ते त्यांच्या आयुष्यातला शेवटचाच कार्यक्रम. आणि भाऊराव पाटलांनी तिथं भाषण केलं की मुलांनी स्वावलंबनानं शिक्षण घेतलं पाहिजे. परिस्थिती कष्टाची तयारी असेल तर परिस्थिती आड येत नाही, मात करता येते. माझी परिस्थिती, गावची परिस्थिती अशी होती की दुष्काळ पडला तर पूर्ण दुष्काळ, अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ. आणि बौद्ध समाजातली 4-6 माणसं फक्त गिरणीत मुंबईला काम, एक माणूस कामाला नाही. आषाढ श्रावणामध्ये लोकांच्या चुली पेटायच्या, एवढी गरिबी. आमची आई बऱ्यापैकी, त्यातल्या तर थोडी बरी, लोकांना 1-2 शेर ज्वारी वाटत संध्याकाळी बसायची. हे मी डोळ्यानं पाहिले. लोकांची परिस्थिती पाहिली, लोकांचं दारिद्र्य मी पाहिलंय, भोगलंय. आणि कुंडलच्या बोर्डिंगमध्ये एवढ्या कष्टामध्ये राहिल्यानंतर मग मी निर्णय घेतला. कराड आम्हाला जवळ, सांगली आमचा जिल्हा, पण सातारला आलो. बॅरिस्टर पी.जी. पाटील आमच्या जिल्ह्यातले, हे तिथं प्रिन्सिपॉल होते. आणि लेबर स्कीम मध्ये मी जॉईन झालो. आणि लेबर स्कीम झाल्यानंतर वर्षभर केल्यानंतर हे काही जमेल असं वाटत नाही, अगदीच किरकोळ होतं. लेबर स्कीम म्हणजे काय? कमवा आणि शिका. कमवा आणि शिका म्हणजे कमवा आणि त्याला पैसे तुम्हाला लागतील तेवढे मिळायचे, जेवण खाण मिळायचं. तेव्हा शिवाजी विद्यापीठ नव्हतं. पुणे विद्यापीठामध्ये गोगटे कॉलेज रत्नागिरी आणि वाड्या कॉलेज पुणे या ठिकाणी टीडीचा वर्ग होता. पी.जी. पाटील आमचे प्रोफेसर ए.आय. पाटील, कारण मी
पहिल्याच वर्षी निवडून आलो तो शिवाजी कॉलेजमध्ये डेप्युटी युनियनचा सेक्रेटरी म्हणून. तर संबंधित सगळ्या लोकांचे जवळचे संबंध होते. आणि पुण्याला तिने PR दामले वाड्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. मिसेस कमला दामले ह्या TDच्या प्रमुख होत्या. PR दामलेने मिसेस दामल्याकडे मला पाठवलं. कमला दामले खूप चांगल्या स्वभावाच्या. ते म्हणाले, पतंगराव, तुम्हाला मी प्रवेश देणं कठीण आहे, अवघड झालंय, पण एका अटीव देते, तुम्ही लांब नालाय. तुम्ही तुमचा मेथड मास्टर आणि प्रॅक्टिसिंगची शाळा तपासली पाहिजे. मग मी गेलो हडपसरला. राहायचं कुठं पुढे, जायचं कुठं? हडपसरला रयतची शाळा होती, साधना विद्यालय. तिथल्या LM सुभेदार हेडमास्टरना भेटलो. ते आल्या त्यांनी झाडाझाडी केली. माणूस फार चांगला, पण कडक बोलायला लागले. कुठनं आला, कशाला आला, इथं काय आहे काय नाही नेमकं. मग म्हटलं, जाऊ द्या, तुम्ही आलाय ना, मी तुमचा मेथड मास्टर होतो. तसं पण ते BSc MAd होते. आणि शाळा झोपायचं कुठं, राहायचं कुठं? सायन्सच्या टेबलावर मी झोपत होतो. आणि खडाळूतनं डबा आणायचा. 25 रुपये खानावळ होती. ते सुद्धा त्या मालकानं वर्षानंतर मला नोकरी लागल्यावर घेतली. आणि TDचा वर्ग मी शाळेमध्ये काम करायचो. TDला वाड्या कॉलेजला जायचो. आणि TD झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्येच हडपसरलाच पार्ट टाइमची मला नोकरी मिळाली 70 रुपयावरती. आणि पार्ट टाइम पण दीड टाइम काम करत होतो. सकाळी कॉलेजला जायचं, दुपारी शाळा करायची, आणि लगेच 64ला माझं एक अस्वस्थ मन असायचं सारखं. मी अस्वस्थ असा होतो की खेड्यापाड्यातल्या मुलांना शिक्षण नाही. आणि मला एक पहिल्यापासून नाद होता मोठमोठ्या नेत्यांची भाषणं ऐकायची. त्यात एकदा बाळासाहेब देसाईंनी भाषण केलं इथं की महाराष्ट्रात अकॅडमी आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पण अकॅडमीत महाराष्ट्र नाही. मी विचार केला, अकॅडमीत महाराष्ट्र का नाही? मग आपण महाराष्ट्रामध्ये त्याचा काय विचार करतो, हे सगळे शिक्षणाचे लोक. मग माझ्या असं लक्षात आलं की गणित आणि इंग्रजीमध्ये आपली मुलं कमी पडतात, शहरातल्या असू द्या, विशेषतः खेड्यातली. आणि म्हणून कल्पना काढली की गणिताच्या परीक्षा सुरू करायच्या, संस्था रजिस्टर करायची. आणि 5वी ते 10वी पर्यंत शिक्षक 3 रुपये दिला की शिक्षक आमचा सभासद व्हायचा. त्याने क्लासेस चालवायचे आपापल्या शाळांनी. वेगळा अभ्यासक्रम तयार केला. आणि अशा पद्धतीनं मला 11 रुपये देणारे 11 लोक मिळत नव्हते त्यावेळेला. 10 मे 64ला संस्था स्थापन करतात. शेवटी 11 लोक मिळाले आणि संस्था रजिस्टर झाली. जागा कुठं आहे? मग कसबा पेठेत राळकर मंदिर नाभिक समाजाचं. हा, तिथं मुकुंद पवार तिथं राहणार. युनिव्हर्सिटीत ते क्लार्क होते. आणि ते मग आमचे रजिस्ट्रार झाले. आणि आम्ही जी घटना तयार केली, मॅट्रिक TDच्या 18 वर्षाच्या मुलानं, त्या घटनेत दिलं, काय वय होतं तुमचं? 18 वर्षाचं, की ही संस्था एक दिवस युनिव्हर्सिटी होईल, विद्यापीठ होईल. लोक हसत होते, टिंगल करत होते. 10 बाय 10च्या खोलीत मॅट्रिक TD सदाशिव पेठेत संस्था काढली आणि हा म्हणतो ही युनिव्हर्सिटी होईल. मी भाग्यवान आहे. जी स्वप्न मी पाहिली ती सगळी प्रत्यक्षात उतरलेली आहेत. या तुमच्या भारतीय विद्यापीठाच्या स्वप्नाची पुढची वाटचाल जाणून घेण्यापूर्वी मी एक छोटी गोष्ट आधीची विचारू इच्छितो की तुम्ही एवढं जिद्दीने ज्या पद्धतीने सांगितलं, थोडं म्हणजे पुरेसं जेवण नाही, चालत जायला लागायचं, प्रेता शेजारनं जायला लागायचं, अशा या सगळ्यातनं तुम्ही तुमचं शिक्षण केलं, तर ही शिक्षणाची ओढ तुमच्या मनामध्ये कोणी निर्माण केली? घरात काही शिक्षणाची? नाही, माझी आई अंगठा उठवणारी. माझे वडील 4थी शिकलेले. माझ्या गावात मानवाची निर्मिती झाल्यापासून पहिला पीक मी झालो. त्यामुळे तसं प्रेरणा कुणाची नव्हती. पण मग तुम्हाला आतलं कुठे एवढं? मला असं वाटत होतं की ह्या सगळ्या परिस्थितीत, दारिद्र्य लोकांची परिस्थिती, लोकांना चुली पेटत नाहीत, आणि याला मार्ग म्हणजे शिक्षणच आहे. शिक्षण आपण घेऊन या लोकांचं काही करता येतं का लोकांसाठी, याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून SSC झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाला मी गेलो. पुढे वाटचाल चालू झाली. आणि 3 वर्ष पार्ट टाइम नोकरी केल्यानंतर माझं अस्वस्थ मन होतं, काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं माहिती नव्हतं, कसं करायचं माहिती नव्हतं.
कुठे करायचं माहिती, पण वाटत होतं काहीतरी करायचं. आणि मग 10 मे 64 ही आम्ही संस्था स्थापन केली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.